नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मराठा समाजाचं पूर्ण केलं तसं एकमेव शिंदे साहेबच प्रश्न सोडू शकतात. तुम्हाला सांगितलंय साहेबांशी बोलावतो. गणेशला त्या गणेशला उपोषणकर्त्याला बोलायचं फक्त एकमेव बोललो होतो ना मी परवा. तुम्ही बोला, सोडा तुम्ही उपोषण. गणेश बोला, साहेबांचा शब्द घ्या. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. 11 दिवस आहे. मला सांगितलंय सगळं बाळासाहेब किसवेने आणि त्याच्यावर आपलं काम चालू आहे. तुम्ही उपोषण आता सोडा, स्वतःच्या जीवाला त्रास घेऊ नका आणि एक एक करून आपण सगळे एक विषय आपण मार्गी लावतोय. तर याच्यावर सरकारच्या वतीने काम सुरू आहे. आता तुम्हाला सविस्तर मी सांगत नाही, परंतु आपण एकदा भेटू एकत्र. भेट घालतो मी आमचं. भेटायला येऊ, आपण भेटून बोलूया. अपेक्षा होती की राज्य सरकारकडून केंद्र सरकारला शिफारस जाण्याबाबत एवढी एकमेव मागणीसाठी आम्ही सर्व उपोषणाला बसलो आणि दहिवडी या ठिकाणी किंवा लोणंदवरून किंवा कराडवरून तिघही उपोषण करते आम्ही सर्वजण एका ठिकाणी बसलो पश्चिम महाराष्ट्रातले आणि सर्वांची आपल्याशी चर्चा करण्यासाठी एक मिटिंगची अपेक्षा. मीटिंगची वेळ देतो आणि आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करू. सर्व अधिकाऱ्यांना बोलवू आपण आणि त्याच्यामध्ये जे काही टेक्निकल तांत्रिक सगळ्या कायदेशीर बाबी आहेत त्याच्यावर चर्चा करू. एवढा कोण बोलत नाही तुम्हाला समाजाला. ओके. बोलले आणि तुम्हाला सरकार तुमच्या सगळं बाबा आपल्या सगळ्यांचं तुमचंच सरकार आहे ना. जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे तुम्ही आता उपोषण मागे घ्या आणि आपण एक बैठक करू. आम्ही येतो. बाजीराव चव्हाण साहेब, योगजी केदार साहेबांचे प्रतिनिधी आहेत. आम्ही उद्या घेऊन येतो यांना. उद्या घेऊन येतो डॉक्टर.